पेशंटचं डॉक्टर लोक सांगतात आमची ट्रीटमेंट सगळी फुल टू चालू आहे, द पेशंट इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्रॉबेबली ही हॅज गिवन अप. सो अंगार कुठे आहे? मनात आहे. मनातला विझला म्हणून देहातला विझायला सुरुवात झाली आहे. तुमचा विश्वास देहावरती जास्त आहे, कारण देह दिसतो, आरशात दिसतो, मन दिसत नाही. पण देहाला घडवणारं तुमचं मन आहे आणि ते तुमचं विटलं आहे. ते पार काळवणलेलं आहे. कोणाचं दुःखानं, कोणाचं भीतीने, कोणाचं अपयशाने, कोणाच्या माजुरडेपणाने, कोणाला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, कोणाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, कोणाला जेलसी, कोणाला हेट्रेड. फलित एकच, सुखदुःखे समे कृत्वा. When you understand, at least with the help of our so-called medical science and physics, that the wave of sukha and dukkha, they are almost identical, then why you become happy when you get some sukha, and why you cry and give up when you meet the dukkha? Once you understand it, because आपण बुद्धिवादी माणसं आहोत, बुद्धीने समजल्यानंतर आपल्याला ते वळवता येतं यार. भले आम्ही श्रद्धाळू नाही आहेत मागच्या पिढीसारखे. महाराजने बोला बस श्रद्धा रखो, सबुरी रखो, हो जाएगा, असं आमचा पिंड नाही आहे. पण बुद्धीने आम्हाला समजून घेता येतं आहे. विज्ञानाच्या आधाराने जर आम्हाला कळलं आहे, तर उरलेलं काम फक्त वळवायचं आहे ना रे. जेवढा विश्वास तुम्ही कॅल्क्युलेटरवरती ठेवता की ही बटणं दाबल्याने येणारं उत्तर करेक्ट आहे आणि तशी पेमेंट करता यार तुम्ही बिंदास, त्याच्या पलीकडचा सुपर AI तुमच्या बॉडीत आहे आणि तुमच्या मनात ही ताकद आहे आणि त्याचा तुमचा विश्वास नाही आहे. म्हणून सुखाने हुरळून जात आहे आणि दुःखाने गिवअप करत आहे. सुखदुःखे समय कृत्व आहे. दोन्हीला जोडणारा पुन्हा तेच स्पायरल बाइंड आहे. हे पहिलं समजून घ्या. ज्या क्षणी इथली पानं तिकडे जातात, तुम्ही म्हणता इकडे सुख आहे. कधी पानं वारा आला इकडे उडतात की लगेच दुःख आहे. नका देऊ लक्ष त्याच्याकडे. मधला नाग बघा, तो नाग बाहेर नाही आहे, तुमच्या मेरुदंडात आहे. तिथे आहे तुमची कुंडलिनी नावाचा नाग. तुमची बॉडी ही उजवीकडचं डावीकडचं हा स्पायरल बाइंड आहे, मध्ये मेरुदंड आहे. सो इथं पिंगल आहे, तिकडे गेडा आहे. इथं प्रोॲक्टिव्हनेस आहे, इथं रेसिपियंट मोड आहे. इथं सूर्यनाडी, इथं चंद्रनाडी आहे. दोन्हीमध्ये गडबड झाली तरी प्रॉब्लेम आहे. अग्नी जास्त पेटला तरी प्रॉब्लेम आहे, विजला तरी प्रॉब्लेम आहे. चंद्र अमावस्येत गेला तरी प्रॉब्लेम आहे ना. सो एक्झॅक्टली ही पानं अशीच होत राहणार आहेत. स्ट्रेट लाईन नाही आहे, इट इज अ वेव्ह. वेव्हची बेसिक काय आहे? एक अपवर्ड डिफ्लेक्शन, एक डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. दिस इज व्हॉट अवर लाईफ इज. मग त्यात वेगळं काय करायचं? प्रयत्न काय करायचा? अरे सुखदुःख समीकृत्व सांगायची काय गरज आहे? द होल वर्ल्ड इज वर्किंग ऑन अ सेम प्रिन्सिपल, दॅट इज अ वेव्ह फिनॉमिना, अँड वेव्ह इज वन अपवर्ड अँड वन डाऊनवर्ड डिफ्लेक्शन followed by each other. That's our life. Rather, this wave itself is propagating, so life is moving. Why you are feeling stuck up? Because you are giving unnecessarily more importance to that stupid dukkha wave. Don't bother. Just close down. कुठला बाहेरचा गुरुबिरू नाही आहे. तुमचा मेरुदंड हा स्पायरल आहे. द मोमेंट वी आर बॉर्न इन टू अ वर्ल्ड ऑफ ड्युॲलिटी. देअर कॅनॉट बी ओनली सिंगल थिंग एक्सेप्ट सो कॉल्ड गॉड. एव्हरीथिंग इज इन ड्युॲलिटी. सो बायपोलर आहेत सगळेजण, फक्त हार्ट एकच गोष्ट अशी आहे, ते बायपोलर नाही आहे. आणि तिथेच आपण सगळी घाण पोचवतो. दुःख झालं की हाय रे मेरा देवा. सो एकमेव परमेश्वराचं अस्तित्व असणार हे आहे. सो कृष्णाची बॉडी जळली, हृदय नाही, हृदय राहिलं. त्याला ब्रह्मवस्तू असं म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मवस्तू. काय ते त्या कडुनिंबात खोचून ठेवलं आहे म्हणे. ती ब्रह्मवस्तू आहे.
म्हणजे काय? ब्रह्माविषयी, ब्रह्म ही निर्मिती आहे, म्हणजे मॅनिफेस्टेशन करणारी ओरिजिन पॉईंट आहे, जिथून वस्तू निर्माण होते. ही संपूर्ण टेक्नॉलॉजी म्हणजे ब्रह्मवस्तू आहे. सो म्हणून टेक्नॉलॉजीमधनं 12 राशींमधनं सगळं आपला जीव फिरतो आहे. सो 12 डिरेक्शनल स्पिन फक्त हार्टला आहे, बाकी कुठल्याच अवयवाला नाही आहे. मग एवढं जर आमचा प्रेशस हार्ट असेल आणि ते रिस्पॉन्ड करत आहे क्विक इमोशन्सना, जरा भीती वाटली धडधड धडधड धडधड. सो किती आपल्याला काळजी घेतली पाहिजे ना. काय झालं तरी फालतू गोष्टी हार्टपर्यंत द्यायच्याच नाही. नंतर गरीबाला एकदम लॉटरी लागली ना 5 कोटीची, तो हार्ट अटॅकने मरतो आनंदाने. 5 कोटी आता काय करू? अरे दुःख नाही, तो म्हणतो दुःख पचवायला येतं, सुख नाही पचवायला येत ना. सो सुख दुःख दोन्ही घालणे, दोन्ही हार्ट अटॅक देऊ शकतात, एवढं लक्षात ठेवा. पसंत आहे तो